महाराष्ट्रामध्ये आत्ता विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुका भारताचा निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कंडक्ट करत असतं. तर हे विधान परिषद म्हणजे काय, या विधान परिषदेचा कालावधी किती असतो, रचना कशी असते, पात्रता काय असते या निवडणुकीला उभे राहण्यासाठी, आणि ही निवडणूक ॲक्च्युली कशी होते त्या संदर्भामध्ये आपण काही माहिती जाणून घेऊ. तर विधान परिषद हे सभागृह स्थायी सभागृह आहे, म्हणजे हे सभागृह विसर्जित होत नाही. जशी विधानसभा दर 5 वर्षांनी विसर्जित होते, तसं विधान परिषदेचे सदस्य दर 2 वर्षांनी 1/3 1/3 सदस्य रिटायर होतील अशी राज्यघटनेच्या कलम 172 मध्ये तरतूद आहे. म्हणजे एका सदस्याचा कालावधी तसा साधारणपणे 6 वर्षांचा होतो. हे 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सभागृहाचा कालावधी, सभागृह स्थायी सभागृह, पण सदस्याचा कालावधी मात्र 6 वर्ष, पण दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे रिटायर होणार आहेत. हा विधान परिषदेचा कालावधी सांगितला. तर याची रचना कशी असते, तर विधान परिषदेची रचना राज्यघटनेच्या कलम 171 मध्ये सांगितलेली आहे. ती सांगितली आहे ती विधान परिषदेमध्ये कमीत कमी 40 सदस्य असतील आणि जास्तीत जास्त हे त्या राज्याच्या विधानसभेमध्ये असलेल्या एकूण सदस्यांच्या 1/3 पेक्षा जास्त नसतील. 1/3 ऑफ द मेंबर्स ऑफ द विधानसभा. म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये काय होईल, बिटवीन 40 ते विधानसभेचे 1/3 म्हणजे 288चे 1/3 1/3 हे 96 होतात. तर 40 ते 96च्या मध्ये नेमके किती, तर हे लोकसंख्येच्या आधारावर लोकप्रतिनिधित्व कायदा हा 1950चा आहे. 51चा वेगळा कायदा. हे 1950च्या कायद्यामध्ये ती एक्झॅक्ट संख्या सांगितली. ती संख्या 78 एवढी आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या विधान परिषदेची संख्या ही 78 एवढी आहे. तर हे 78 सदस्य कुठून कुठून आणि कसे कसे निवडून येतात, कसे निवडून येतात हे 1 मिनिटात बघू. कुठून कुठून येतात, तर त्यातले 1/3 1/3 मेंबर्स ह्याची एक्झॅक्ट संख्या सांगितलेली आहे, ती म्हणजे 30. तर 30 सदस्य, 78तले 30 सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्यांमधून निवडून येतील. म्हणजे महाराष्ट्र विधानसभेमध्ये असलेल्या 288 सदस्य हे मतदार असतील. सामान्य नागरिक इथे मतदान करू शकत नाहीत. हे 288 सदस्य 30 विधान परिषदेच्या 30 आमदारांना निवडून देणार. म्हणजे ऑफकोर्स विधानसभेमध्ये ज्याचं संख्याबळ जास्त त्याचे ह्या 30तले जास्त सदस्य हे विधान परिषदेमध्ये निवडून येतील. 1/3 सदस्य, पुन्हा जरीही 1/3 हे कॉमन दिलेलं असलं तरी इकडे संख्या वेगळी आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 22 सदस्य निवडून येतील असं सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थान म्हणजे कोणत्या, आता म्हणजे आत्ता ज्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू आहेत त्या या निवडणुका आहेत 22 सदस्यांसाठीच्या स्थानिक स्वराज्य संस्था. ऍक्च्युली 2200 नाही आहेत, काही जिल्हा परिषदांच्या निवडणुका राहिल्यामुळे त्या अजून फक्त 16 आणि 1 पोटनिवडणूक म्हणजे एकूण 17 सदस्यांचीच निवडणूक सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणत्या, तर सगळ्या नगरपंचायती, सगळ्या नगर परिषदा, सगळ्या महानगरपालिकांमधले नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य आणि पंचायत समितीचा सभापती हा जो जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो, ही लोक या निवडणुकीमध्ये मतदान करतात. पुन्हा सामान्य नागरिक मतदान करत नाही. निर्वाचन गण म्हणतात त्याला. इलेक्ट्रॉल कॉलेज कोण आहे, तर हे सगळे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचा सभापती जो जिल्हा परिषदेचा सदस्य या नात्याने, हे सगळे सदस्य किती लोकांना निवडून देतील, 22. म्हणजे पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये ज्याचे सदस्य जास्त, ज्या पक्षाचे त्या पक्षाचे ह्या 22तले सदस्य जास्त. शिक्षक मतदारसंघामधून एकूण 7 आमदार निवडून येतील. आता हे शिक्षक म्हणजे कोण शिक्षक, तर माध्यमिक पेक्षा जास्त किमान 3 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव असलेले शिक्षक इथे मतदान करू शकतील. आणि पदवीधर मतदारसंघातून एकूण 7 आमदार निवडून जातील. पदवीधर मतदार म्हणजे ज्याचं किमान 3 वर्षाची पदवी झालेली आहे आणि पदवीधरमध्ये ज्याचं नाव नोंदवलं गेलेलं आहे, असे एकूण 7 आमदार विधान परिषदेमध्ये जातील. आणि राज्यपाल कला, शास्त्र, सामाजिक सेवा, सहकार या गोष्टींमध्ये तज्ज्ञ असलेल्या लोकांची राज्यपाल नामनिर्देशन करत असतात. नामनिर्देशन, नॉमिनेशन, इलेक्शन होत नाही. मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार राज्यपाल ह्या लोकांना नामनिर्देशित करत असतो. तर आत्ता जे चालू आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जे 22 सदस्य निवडले जात आहेत त्यांची निवडणूक आत्ता सुरू आहे. पण ती ऍक्च्युली 22ची नाहीये, फक्त 17 जागांसाठीचीच ही निवडणूक सुरू आहे. कारण महाराष्ट्रातल्या एकूण 20 जिल्हा परिषदांमध्ये अजून निवडणुकाच बाकी आहेत. आरक्षणाचा मुद्दा तो आता न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यामुळे निवडणुका होणं बाकी आहे. आणि इलेक्शन कमिशनच्या नियमाप्रमाणे, हे कुठे राज्यघटनेत किंवा कुठे कायद्यात दिलेलं नाही, इलेक्शन कमिशनचाच हा नियम आहे की गणपूर्ती म्हणजे मतदारसंख्या किमान 75% जोवर होत नाही तोपर्यंत त्या विधान परिषदेच्या निवडणुका त्या मतदारसंघामध्ये घेतल्या जाणार नाहीत. देअरफॉर
उरलेल्या 5 सदस्यांच्या निवडणुका ह्या जेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील तेव्हा होतील. पात्रता काय असते या निवडणुकीला उभारण्यासाठी जी पात्रता आहे, ऑफकोर्स भारतीय नागरिक पाहिजे, त्यांनी वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली पाहिजे आणि त्याचं कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये त्याचं नाव नोंदवलं गेलेलं पाहिजे. पद्धत कशी असते निवडणुकीची हे जास्त महत्वाचं आहे. आता काय असते पद्धत? त्या पद्धतीला नाव आहे एकल संक्रमणीय प्रमाणशीर मताधिकाराची पद्धत, सिस्टीम ऑफ प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय द मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. एकल संक्रमणीय प्रमाणशीर मताधिकाराची पद्धत. सोबतच आपल्याला ही पद्धत थोडीशी किचकट आहे, पण आपल्याला जी पद्धत माहिती असते त्याला FPTP म्हणतात, फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम. म्हणजे निवडणुकीला ABC 3 उमेदवार उभे राहिले, 100 लोक मतदान करतात. म्हणजे आपल्याकडे जशा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होतात, A ला मतं पडली 100 पैकी समजा 10 मतं पडली, B ला मतं पडली 5 आणि C ला मतं पडली 5, एकूण 20 आणि उरलेली सगळी मतं समजा नोटाला पडली. तर निवडून कोणाला? आपल्याकडे नोटा हा व्हॅलिड कॅन्डिडेट नसल्यामुळे नोटा निवडून येऊ शकणार नाही. तर ह्या तिघांमध्ये जास्त ज्याला पडली तो निवडून येणार. म्हणजे A ज्याला 10 मतं पडली, ही झाली FPTP. ही सोपी पद्धत असते जी आपल्याकडे लोकसभा विधानसभेला वापरली जाते. STV सिस्टीम म्हणजे एकल संक्रमणीय मताधिकाराची प्रमाणशीर मताधिकाराची पद्धत अशी असते की तिकडे कोटा ठरवला जातो. कोटा काय असतो? तर एकूण त्या निवडणुकीमध्ये मतदार किती आहेत, एकूण रिक्त जागा किती आहेत, त्याच्यामध्ये एक मिसळायचा आणि त्या एकूण येणाऱ्या सगळ्या संख्येमध्ये पुन्हा एक मिसळायचा. याचं एक प्रॅक्टिकल उदाहरण बघू आपण. तर समजा आता पुण्यामध्ये एक विधान परिषदेची जागा आहे आणि पुण्यामध्ये एकूण पुण्यातले असलेले नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती एकूण मिळून साधारणपणे 850 सदस्य आहेत एकूण. पण जरा गणिताच्या सोयीला आपण म्हणू एकूण 800 जण मतदान करतायत या निवडणुकीमध्ये. म्हणजे फॉर्म्युल्यानुसार काय होणार की एकूण मतदार किती आहेत 800, रिक्त जागा 1 +1 इकडे +1 म्हणजे 800 डिवायडेड बाय 2 +1 म्हणजे हे 401 आलं. म्हणजे हे 401 काय झालं? 401 हा झाला कोटा. म्हणजे काय की जर पुण्यातल्या विधान परिषदेच्या सदस्याला जर निवडून यायचं असेल तर त्याला 401 सदस्यांचा पाठिंबा लागणार आहे. झालं. आता समजा निवडणुकीला उभारलेली लोक आहेत 4, A, B, C आणि D. आता हे प्रेफरन्सेस द्यायचे आहेत 1, 2, 3, 4. प्रेफरन्शियल सिस्टीम आहे हे. म्हणजे तुम्हाला पहिल्या पसंतीचा, दुसऱ्या पसंतीचा, तिसऱ्या पसंतीचा किमान एक प्रेफरन्स द्यायचा असतो. लक्षात असू देत नोटाला इथे जागा नाही. नोटा जे FPTP सिस्टीममध्ये नोटा नन ऑफ द अबाव ऑप्शन असतो तसा इथे नसतो. ते वेगळ्या प्रकारच्या नोटा ह्या निवडणुकीमध्ये वापरल्या जातात, तो भाग वेगळा आहे. द पॉईंट इज A ला मतं मिळाली. समजा आपण म्हणू एकूण माझा कोटा किती आहे? 401 मला मतं मिळवायची आहेत. A ला मतं मिळाली से आपण म्हणू 300, B ला मतं मिळाली 250, C ला मतं मिळाली 200, 150 असावं, 300 हे 400, 700 आणि 100, 800 मतं झाली एकूण, बरोबर ना? 300 आणि हे 400, 700 आणि 800. हा, आता निवडणुकीच्या मतदानाचा कोटा तर 401 आहे, कोणालाच मतं मिळालेली नाही 401. म्हणून काय होतं, ज्याला सगळ्यात कमी मतं मिळाली त्याची मतं होतात बाद, एकूण 100. ऍक्च्युअली ही बाद झालेली मतं ही ट्रान्सफर होत असतात. एकल संक्रमणीय मतांचं झालं संक्रमण, ट्रान्सफर झाली. ट्रान्सफर कुठं होत असतात? ABC मध्ये, सेकंड प्रेफरन्सची. म्हणजे मतदान हे निवडणूक ही सेकंड राऊंडला गेली असं समजण्यात येतं. पहिल्याच राऊंडमध्ये कोणाला तरी 401च्या पुढे मतं मिळाली असंही होऊ शकतं. तसं झालं तर निवडणूक झाली ना तिथंच. पण जर सेकंड प्रेफरन्सची मतं तेव्हाच मोजली जाणार जेव्हा कोणालाच पहिल्या राऊंडमध्ये कोटा पूर्ण होत नाही. समजा ह्या 100रातली आपण म्हणूया की 50 मतं A ला मिळाली आणि 50 मतं B ला मिळाली. समजा असंच होईल असं नाही. तर आता दुसऱ्या राऊंडची मतं मोजा, 350. दुसऱ्या राऊंडची मतं B ची झाली 300. झालं. C ची मतं 150 आहेत. तरी कोटा पूर्ण झालेला नाहीये. मग काय होणार? निवडणूक पुन्हा जाणार पुढच्या राऊंडमध्ये आणि ज्याला सगळ्यात कमी मतं आहेत त्याची मतं ट्रान्सफर होणार A आणि B मध्ये. आता 150 मतं A आणि B मध्ये ट्रान्सफर होणार. समजा या 150तले एकूण 110 मतं B ला मिळाली आणि 40 मतं A ला मिळाली. मोजाची 390 आणि याची मतं झाली B ची 410. 410 कोटा पूर्ण केला. 401चा कोटा होता, निवडणुकीमध्ये B जिंकला. ही आहे विधान परिषदेच्या निवडणुकीची पद्धती.
जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.